नाही हे फालतू त्याला दोन आहे. अतुल सावे असं म्हणताय की त्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं. नाही हे फालतू धंदे आहे. जेव्हा सरकार समिती तयार करतो याचा अर्थ हे होतो की त्यांना काही निर्णय घ्यायचे नाही. म्हणजे एक आहे ना कमिटी पे कमिटी, कमिटी पे कमिटी. मग हे कमिटी काही वर्ष लावणार, काही महिने लावणार आणि त्याला स्टडी करण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी दुसरी कमिटी तयार करण्यात येते. आता शेतकरीच्या बाबतीत तुम्हाला काय कमिटीची आवश्यकता आहे? तुमच्याकडे आकडे आहे या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या कुठे होत आहे तर आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. कुठेतरी आपण चुकत आहे म्हणून देशामध्ये कुठलेही इतक्या प्रकारचे आत्महत्या होत नाही जितकं आपल्या महाराष्ट्रामध्ये. साहुकारांचा कसा धंदा ग्रामीण एरियामध्ये सुरू आहे हे आपल्याला माहीत आहे. बोगस फर्टिलायझर्सची फॅक्टरी कुठे कुठे आहे आणि आजही बोगस बियाणे आणि बोगस फर्टिलायझर्स आपल्या शेतकऱ्यांना पुरवण्यात येत आहे. हे सगळं नेक्सस जे आहे ते आपल्या सरकारमध्ये बसलेले मंत्री, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा स्टाफ हे सगळ्यांना माहीत आहे. पण इतका मोठा कारोबार झालेला आहे की काही 100, 200, 500 शेतकरी अजून मेले तर आता कोणता पेपर, कोणता न्यूजपेपर मला दाखवा, कोणता न्यूज चॅनल असा आहे की एक शेतकरी मेला तर त्याची बातमी आपल्याला पान नंबर 1 वर बघायला मिळतं. 1, 2, 3 असं इतकं ते संक्षिप्त असतं ना त्यामध्ये. तर आता संक्षिप्त झालेलं आहे. म्हणूनच तुम्ही पत्रकारितेत दादा माझ्याकडे कामच राहिलेलं नाही. खासदारकीमध्ये गेलो, आमदारकीमध्ये कशा प्रकारे सगळे लोक एकट्ठा झाले होते, कशा प्रकारच्या. मी आपल्याला एक उदाहरण देतो की जे MIDCचे जे CEO आहेत, गिरासे नावाचे अधिकारी आहेत